ऐसा नहीं बोलने का, बायको को ऐसा नहीं बोलने. आता म्हणणार बायको कम फ्रेंड दादा, त्याचे डायलॉग नका मारू प्लीज. बायको नहीं है तू, सर दर्द है तू. मेरा सर दर्द ही बोल. अरे कहना क्या चाहते हो? काय चुकलं काहीतरी. काय येते नाही, फक्त ते काय तू आज कधी नव्हतं ऍक्सेप्ट केलं की माझं चुकलं असं म्हणून. म्हणजे पुऱ्या जिंदगीत तू फर्स्ट टाइम ऍक्सेप्ट केला असं ते बी ऑन कॅमेरा की माझं चुकलं. पुऱ्या जिंदगीत तू कधी ऍक्सेप्ट केलं नाही की हा माझं चुकलं असं म्हणून. पाहून वगैरे वेळ झाली तिकडं बाय. मस्त जोक मारा या. आणि मी कधीच एक्सेप्ट नाही केलं. ओके ते कधीच किती नाही. वेळा झालं की मी एक्सेप्ट केलेलं आहे. आता म्हणू शकते ना तुम्ही फर्स्ट टाइम. तेरे को डर नहीं लगता? बरं मी काय म्हणणार होती. हा ते काय असते. हा ते काय हा बरोबर. अरे तुम्ही काय म्हटलं मला ते सरदर्द काय म्हटलं. जाऊ दे यार, नाही आठवत आहे. मिलते थोड़ी देर बाद. ये आ गए हम. इधर आ गए. क्या नाव है, क्या नाव है. शो यू रामेन में. हमारे ड्राइवर आ गए पार्किंग करके. ड्राइवर नहीं मालिक कहो मालिक. मालिक हम कहाँ पे आए. हम लाए हैं हमारे लेबर को खाना खिलाने. लेबर कोऑर्डिनेटर को, हमारी मालकिन को लाए हैं भाई. मेनू का पूछे क्या. मेनू का पूछो, लेकिन इसका प्रोनाउंसिएशन मुझे नहीं आ रहा. शो यू रामन. शो यू रामेन. वो क्या बोला. मेरे को क्या बोला, क्या पता क्या. मेन्यू ऑर्डर कहाँ पे करना है क्या बोला वो. मैंने पूछा ही नहीं. माझं तर प्रोनाउंसिएशन सब आहे. शो यू रामन. शो यू रामेन. शो यू रामन. मला असं त्याचं नावापेक्षा जास्त खाणे. रामेन आई थिंक कोरियन नूडल्स और व्हाट इज दिस डम्पलिंग्स. तुमच्या पालकासारखे का दिसतंय. डम्पलिंग्स है अभी होगा. हम गाँवठी है थोड़ा सा ना, तो हमको नहीं पता. पालक वडे. पाला पोड़ा. छान रेस्टॉरंट मध्ये येऊन आणि काल रात्रीच्या सगळ्या उरलेल्या भाज्यांचं सकाळच्या उरलेल्या भाज्या मिक्स वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. दिल्या आम्हाला. त्याच्याकडे एक मटका पडलेला होता, त्याने थोडा फोडून टाकून दिला. हे काय पोळ्यांचे तुकडे तुकडे करून थोडस पनीर पडलेलं होतं ते फेकून दिलं. हे नाही पालक वडी. याला तुम्ही सुशी म्हणता, पण काल रात्रीचा उरलेला भात तो आहे. मस्त जोक मारा. शेळा भात कोणी खात नव्हतं. ते शेळा भातला त्याच्यात तरी मिक्स करून काळ्या पेपरामध्ये बुरशी मध्ये टाकून दिलंय. काय काय काळ तेल मजा कळलेलं. गाईज आम्ही इथे छान रेस्टॉरंट मध्ये आलो आणि आम्ही तिथे येऊन पण पिच्ची केली. म्हणजे इथे छान रेस्टॉरंट मध्ये येऊन इथे छान मेनू आणि आपण काय ठेवलं नाव मराठी नाव. हुशार आपण किधर भी जाऊ एस्थेटिक नावाची वाट लावून ठेवतो है ना. हातावर चम्मच खाऊन जमलं. मेन त्याच्यासाठी आलो ते शेळा भात विथ 2-4 मक्याचे दाणे, थोडीशी काकडी आणि मिरची थोडी. वा हा पैशाच्या हिशोबाने म्हणजे आता मी ट्राय करू शकते. कसं आहे ना, पहिले नको ट्रायल होऊ द्यायचा. चलो हॅलो. अशा प्रकारे हे 880 रुपये खर्च. चला घर
आणि खरंच काय घर होतं, डोकं फिरलं, डोकं. लय हाऊस होती नवीन रेस्टॉरंट आलं ट्राय करायची. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? कसं वाटलं सुशीने रामन रात्रीचा शिळा भात. सुशी खाऊन सुशी म्हणजे रात्रीचा शिळा भात आणि रामन म्हणजे 4 दिवसाच्या उरलेल्या भाज्या एकत्र. कशा वाटल्या खाऊन इकडे बघा. कसं तरीच वाटलं, बिलकुल नाही खाणार मी आता. बघ. काय यार ते. त्याला 880 खर्च केले त्याला काय घेणं देणं नाही हं? शेवटी सॅटिस्फॅक्शन 20 रुपयामध्येच भेटणार. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पाहिजे तुम्हाला? पाहिजे तुम्हाला? मला काय पाहिजे 880 चा काय फायदा माझा खर्च करून. 880 चा फायदा, माझं डोकं दुखायला लागलं त्यांनी. आता काय तर खावं लागेल चांगलं. मेरे 880 गए. 880 मध्ये पोट भरवलं, 20 रुपयामध्ये मन भरवतो आता. लास्ट मध्ये पाणीपुरीनच मन भरते, किती कुठे ना. लास्ट मध्ये मन भरतं, काय करणार? हम्म. 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 हम्म.